या शहराचं वैभव वाकडाई माता हिच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आजच्या या पक्षप्रवेशाला खास करून उपस्थित असलेले माझे विधिमंडळातील सहकारी आणि रायगडचे एक तुफान तोप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महेंद्र शेठ थोरवे आज या मोठ्या पक्षप्रवेशाला उपस्थित असलेले आपले संपर्क प्रमुख अरुणजी चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका निलेमाताई घोसाळकर, आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विपुल उभारे, त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा प्रमुख आमचा माजी जिल्हा प्रमुख अनिल शेठ नवगणे, त्याचप्रमाणे आमचा उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे शिवसेना युवासेना महिला आघाडी यांचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांचा आज पक्षप्रवेश झाला आहे ते या नगरीचे माजी नगर अध्यक्ष ज्ञानदेव शेठ पवार, आमचे परेश शेठ उभारे, त्याचप्रमाणे नितीन दसवते, सौरभ खैरे, मनोज पवार, चेतन गायकवाड, अनिल सोनार, बामणोलीच्या सरपंच सुवर्णाताई सकपाळ, संचेत शेठ आणि आमचा अनंत थळकर, एक महेंद्र दळवी आमचा आला नाही, दुसरा आमचा महेंद्र दळवी इथं आहे, नंतर फैयाज जामदार, रणधीर पानोजे, प्रवीण बागवे, अनिल सोन, नितीन लाड, अभय भगत, संजय कदम, बाबू पाकुर्डे, सुवर्णा सकपाळ, साक्षी दळवी, स्वाती पाकुर्डे, स्नेहा खाडे, सहदेव सकपाळ, अजय जाधव आणि ज्याने ज्याने पक्षप्रवेश केला या विविध पक्षातून त्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि ज्याने ह्या कामासाठी जी काही आपली मेहनत घेतली, काही पडद्याच्या मागे काही पडद्याच्या पुढे असणारे माझे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आमचा बरेचसे असे कार्यकर्ते आहेत, सगळ्यांनाच आम्ही ओपन नाही करत पण ते आमच्या मनामध्ये आहेत। आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदारसंघातील सर्व माझ्या लाडक्या भगिनी, इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सर्व पत्रकार बांधव, आलेले मीडियावाले म्हणजे आता आमच्या एका बॅट्समनने त्याची बॅट चालवली, आता आम्ही बॉलिंग करणार आहे। म्हणजे मगाशी काही लोकांची नावांचा उल्लेख केला, मी नावं काही लोकांची सगळ्यांचीच घेणार नाही, परंतु काही लोकांचं घ्यावं पण लागेल। कारण मंडळी ह्या शहरासाठी जे पहिले नगराध्यक्ष नगरपंचायतीचे आमचे ज्ञानदेव पवार ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जे आम्ही पहिली निवडणूक लढवली त्या निवडणुकीपासून तसा पाहायला गेला तर हे शहर महेंद्र शेठ हे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये असतं, हे आमच्या मतदारसंघामध्ये नाही आहे। परंतु संघटनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून ते आपण जबाबदारी घेतली आणि तिथं आपण ह्या बलाढ्य ताकदीला नमून हे आपण इथं सत्ता आणली। ठीक आहे, काही लोकांनी त्याची आठवण ठेवली असेल, काही लोकांनी नसेल ठेवली, आम्ही त्याची पण काळजी करत नाही आहे। म्हणजे आत्ताच्या काळामध्ये हितच करा आणि हितच भरा, लांब कुठं जावं लागत नाही आहे, हे पण लक्षात ठेवा। म्हणजे ज्या वेळेला सत्ता आणल्यानंतर मग पुढची जबाबदारी परत आमच्याकडे आली। मग यांच्या निधीपासून आपण सुरुवात केली,
यांना जो निधी आम्हाला महाड पोलादपूरला मिळायचा त्यातला पहिला वाटा आम्ही मानगावला द्यायचो, दुसरा वाटा आम्ही तळ्याला द्यायचो, तिसरा वाटा श्रीवर्धनला द्यायचो आणि चौथा वाटा आम्ही म्हसळाला द्यायचो. म्हणजे प्रत्येक वर्षाला यांना पैसे दिलेत का नाहीत त्याला हे साक्षीदार आहेत. त्या सगळ्यांना विचारा, एवन जे काय तिकडे नगरसेवक गेलेत त्यांना पण विचारा. हे मनापासून गेलेले नाही आहेत. अजूनही त्यांचे फोन आम्हाला येतात, बोला हरकत नाही आहे, सबुरी का फल मिठा होत आहे, आम्ही सबुरीने चाललो आहे. म्हणून महेंद्र सेठ, या जनतेने आम्हाला 4 वेळेला निवडून दिला, लक्षात ठेवा. आणि ह्या वेळेला मला तुमच्या आशीर्वादामुळे मंत्री पण होता आलं. बरेचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, विरोधकांचं काम होतं, पण महायुतीतल्या पण नेत्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. भरत शेठ निवडून येऊ नयेत म्हणजे आम्हाला रायगडचा रस्ता मोकळा होईल. परंतु भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. आणि त्या उक्तीप्रमाणे या गोरगरीब जनतेने पूर्ण ताकदीने भरत शेठला गेल्या वेळेला 21,450 मतांनी निवडून आलो होतो मागच्या वेळेला. या वेळेला 26,215 मतांनी मला निवडून दिलं. म्हणजे त्याचं कारण आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत. आम्ही श्रीमंतांचे, गरिबांना फसवणारे, त्यांच्या जागा जमिनी लुटणारे नाही आहेत, शासनाला लुटणारे नाही आम्ही आहोत. आणि म्हणून करता जनता आमच्यावरती प्रेम करते. त्यांच्या बऱ्याचशा नेत्यांनी आमच्या निजामपूर भागामध्ये सांगितलं आम्ही 7,000चा लीड देऊ. आता आमची सगळी भाद्दर मंडळी समोर आलेली आहेत, या माता भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी, ह्यांनी त्यांना दाखवून दिलं, चाऱ्या मुंड्या चित करून त्यांचे 7,000 कुठं पाणीमोळ मातीमोळ करून टाकले आणि 3,000चा लीड त्या माझ्या एका निजामपूर भागाने दिला. 7,000चा लीड मला लोणेरे गोरेगावच्या मतदारसंघाने दिला. त्यामुळे मी फार ऋणी आहे तुमचा मानगावकरांचा. गोवेलेवाल्यांनी तिकडनं 1,800चा लीड दिला. त्याच्यामुळे जर आजच्या स्थितीला जर आपण बघायला गेलो तर जवळजवळ 12,000चा लीड हा मला एका मानगावच्या 2.5 जिल्हापर्यंत मतदारसंघाने दिला. त्यामुळे फार मोठा ऋणी आहे. म्हणून तुम्ही सांगा की कोणावरती प्रसंग आला आणि हा भरत शेठ तुमच्या पाठीमागे उभा नाही राहिला असा एक पण कोण बोलू शकत नाही आहे. मग जे काय परवा इकडून तिकडं उडी मारली राजू शेठ साबळे, मग सांगितलं आपण, वस्तुस्थिती आहे, वडिलांचं नाव मातीमोल करून टाकलं. कारण वडिलांनी जी काय प्रामाणिकपणा दाखवली त्याचा 1 इंचही त्यांच्याकडे त्याचा काही हिस्सा नाही आहे. कारण हा 4था पक्षप्रवेश आहे. हा त्यांचा पक्षप्रवेश 4था असू द्या, आम्हाला त्याबद्दलही काय नाही. म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आज आम्ही आमच्या आईचं नाव त्यांच्या हायस्कूलला, कॉलेजला द्यायला सांगितलं नव्हतं. पत्रकारांना माझी विनंती आहे, त्यांनीच नाव आणलं, त्यांनीच सांगितलं. मी बोललो नको, अजून आम्ही 3 भाव, माझ्या 2 बहिणी, आम्ही जिवंत आहोत. आम्हाला वाटलं तर आम्ही कुठेतरी तिचं नाव कायमचं करू. परंतु त्याने ऐकलं नाही, त्यांनीच ते केलं, त्याची परवानगी घेतली, सगळं झालं. म्हणजे दुःख तर झालेलंच आहे. परंतु तुम्हाला आज सांगूनच टाकतो, आम्ही न सांगता त्यांनी नाव घेतलेलं असताना त्यांनी काढलं केवळ पैशाच्या लाचारीसाठी. ह्याची भविष्यामध्ये काय दशा होईल ते आज तुम्ही लिहून ठेवा. माझा आजचा दिवस श्रावणातला दिवस आहे, लिहून ठेवा तुम्ही. आम्ही जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही, पण जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा आम्ही नमस्कार करतो, आम्ही 4 पावलं मागं सरकतो. ही आमची पद्धत आहे. म्हणजे बघा चमत्कार काय असतो तो. त्यांनी नाव काढलं आणि 8 दिवसांनी वेळेवाल्याने त्या हायस्कूलला आमच्या आईचं नाव दिलं. त्यांना पण मी सांगितलं, बोलो तुम्ही नाव देऊ नका, घेऊ नका. बोलले नाही शेठ, आम्ही ठरवतोय. बोलो हरकत नाही आहे. बोलो तुम्हाला जे काय आम्हाला त्या परीने सहकार्य करता येईल ते आम्ही करू. त्यांनी तिथं करून परवा त्याचं उद्घाटन केलं. म्हणजे इथंच आहे म्हणून सांगितलं, इथंच करा, इथंच भरा.
आम्हाला आता काळजी वाटायला लागलेली आहे की आमच्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या आईचं नाव द्यायला नव्हतं सांगितलं. त्यांच्या पण आईंचं नाव त्यांनी दिलं आहे गंगूबाई. आता भविष्यामध्ये अजितदादांनी नाही सांगितलं माझ्या आईचं नाव द्या म्हणजे झालं. हा म्हणजे तटकरेंनी सांगितलं ना भरत शेठच्या आईचं नाव काढा, माझ्या आईचं नाव देतो तर पैसे देतो. आता त्याने आमच्याकडे जे पैसे मागितले 10 कोटी रुपये, तर बोलत तेवढ्या 10 कोटीमध्ये आत्तापर्यंत मी अशी 10 हायस्कूलं काढले असतील. एवढे मी गोरगरिबांना मदत केलेली आहे. एकही गरीब लोक सांगू शकत नाही, आदिवासी असो किंवा मुसलमान असो, बौद्ध समाजा असो, मराठा असो, कुठल्याही समाजाचा असो, त्यांनी सांगावं भरत शेठकडे गेलोय आणि भरत शेठने आम्हाला खाली हाताने पाठवलंय. तेच आमच्या सगळ्या आयात लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो जो आशीर्वाद आहे म्हणजे काही लोकांनी आमच्या रुमालाची तेव्हा हे केली, टिंगल केली, मस्करी केली. आता ह्या रुमालामध्ये काय आहे हे कोणाला कळलंच नाही. त्यांनी त्या हॉटेलसारखा असा खांद्यावरती टाकला आणि नमस्कार करायला लागले. हॉटेलमध्ये वेटर लोक नाही का असा खांद्यावर टाकतात चहा पाणी आणताना. आमचा हा नेपकिन इथं काकेमध्ये असतो, काकेमध्ये. हे तुमचे आशीर्वाद आहेत, ते ह्या आमच्या मनाजवळ आणि इथं घट्ट पकडल्यावर ते पडू नयेत आमचे आशीर्वाद. ह्यांना काय कळलेलं आहे म्हणजे अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तेव्हा आम्हाला माहिती आहे गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. पण लक्षात ठेवा, गोरगरिबांना लुबाडणारे, गोरगरिबांना लुटणारे हे जास्त दिवस नाही चालणार. आता याच्या पुढे लक्षात ठेवा. कारण आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही. हे कदाचित ते विसरले असतील. आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते. तेव्हा आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेठ आम्ही काय करायचं, आम्हाला ह्यांना मतदान करायचं नाही. बोलत तसं नाही, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे. नाही तर त्याच वेळेला यांचा जय महाराष्ट्र झाला असता. पण असो, आम्ही आमचं प्रामाणिक काम केलेलं आहे आणि त्या प्रामाणिक कामाची पोचपावती हे माझ्या जनतेने दिलेली आहे. कित्येक ठिकाणी त्यांचे फोन गेले त्यांच्या कार्यकर्त्यांना, लोकांना, आणि त्यांनी सांगितलं की उलटं करायचं. पण कित्येक लोकांचे हात उलटे झाले नाही, ते सरळ आले भरत शेठकडं. म्हणजे असो, आज जर आपण पाहिलं, मग हे सांगितलं, ह्या एका शहरासाठी 50 लाखाची नळ पाणी पुरवठा योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली. 15 कोटीचं कार्यालय, 50 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना, 15 कोटीचं नगरपंचायतीचं कार्यालय. त्यानंतर ही डीपीची योजना, जो DPR शहराचा, तो जाण्याच्या अगोदर साहेबांकडनं मंजूर करून त्यांना दिला. किती त्या ठेकेदारांकडनं पैसे घेतले ते त्यांना त्यांचे लगबलाग हो. त्यानंतर जे रस्ते आतले काय कामं होती सभागृहापासून, ती जवळजवळ 10-12 कोटीची ती कामं आम्ही दिली. त्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिलात, साहेबांना स्वतः आम्ही इथं उद्घाटनाला आणलं त्यांच्या शाळेच्या. मंडळी, ह्याच्यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे होतं. आता यांना स्वतःला वैयक्तिक 10 कोटी रुपये पाहिजे होते. बोलो एवढे कोटी जर माझ्याकडे असते तर बोलो मुंबईमध्ये आम्ही घर घेतलं असतं. 15 वर्ष आमदार असून आम्ही मुंबईत घर घेऊ शकलो नव्हतो. आत्ता आम्ही कुठं त्याला सुरुवात केलेली आहे. तेव्हा बायको आता नीट राहायला लागले, नाही तर भांडत होती रोज. म्हणजे असो, आम्हाला त्याबद्दलही काय नाही आहे. आम्ही आमचं कर्तव्य केलं. ह्या गोरगरीब जनतेसाठी, शहरासाठी, ह्या लोकांसाठी आम्ही ही केलेली मेहनत होती. साहेबांनी दिलेल्या शब्दाचा आम्ही पाठपुरावा करत होतो. त्यानंतर मंडळी, मुंबई गोवा हवेची मगाशी मागणी केली नाही. तुम्ही कोणीही काळजी करू नका मुंबई गोवा हवेची.
तुम्ही कमी जात असाल, आम्हाला रोज जावं लागतंय, तर आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. मंजुरी मिळालेली आहे. दोन्ही इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास हे दोन्ही बायपास आता तुम्हाला पाऊस उघडला आम्ही कामाला सुरुवात करून देतो. ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. आता काही लोकांनी आव्हान दिले आम्हाला, शिवाजी महाराजांच्या मावळ्याला आणि बाळासाहेबांच्या सैनिकाला, शिंदे साहेबांच्या खंद्या समर्थकाला ज्यांनी आव्हान दिले ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. बोले 4च्या 4 सीट आम्ही आणू, 8 सीट आम्ही आणू. बघतो आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहे. आम्ही आमच्या प्रामाणिक आई वडिलांचा मुलगा म्हणून आम्ही काम करतोय, लक्षात ठेवा. फार शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी. पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण दाखवून देऊया. 4च्या 4 सीट सांगितलेल्या आहेत. लक्षात ठेवा कार्यकर्त्यांनो, पदाधिकाऱ्यांनो, मतदार बांधवांनो. उद्या जर ह्या तटकरेने यांना काय थोडं पाठीपुढं सरकलं, कदाचित ते तिथून उडी मारून भारतीय जनता पार्टीकडे पण जाऊ शकतात. लक्षात ठेवा. मध्ये तसंच चाललं होतं, भारतीय जनता पार्टीकडेच चालले होते, पण टर्निंग घेऊन इकडं वळले. फोनाफोनी झाले ना सुरुवात. म्हणजे आज जे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, ज्या लोकांनी आज विश्वास टाकून आमच्यावरती जो आज पक्षप्रवेश केलेला आहे, ह्या पक्षप्रवेशाचं कुठंही चुकीचं काम होणार नाही आहे. ज्ञानदेव, परेश, नितीन, खैरे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काही प्रसंग येऊ द्या, काही. भरत शेठनी आत्तापर्यंत प्रसंगालाच उभा राहिलेला आहे. म्हणजे चांगल्या दिवसामध्ये सगळे नातेवाईक येतात हो, पण प्रसंगाला जो उभा राहतो तो खरा साथीदार. आज तुम्ही आज शिवसेनेच्या प्रसंगाला उभे राहिलेले आहात. तुमच्यावरती ज्या वेळेला कुठला प्रसंग येईल त्यावेळेला भरत शेठ आणि त्याचे सर्व सैनिक, त्यात कर्जतवाल्यांनी पण शब्द दिला, लक्षात ठेवा. एक नाही, ते लोक नेहमी सांगतात आम्ही 2 महेंद्र आणि भरत शेठ धर्मेंद्र, अशी आम्हाला त्यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे हे आम्ही त्रिदेव आहोत. त्याच्यावर ज्या वेळेला प्रसंग येईल तेव्हा भरत शेठ उभा राहतो, महेंद्र तेव्हा भरत शेठ असतो, आणि भरत शेठ असतात तेव्हा ते येतात. आज महेंद्र शेठला जरा तब्येत बरी नव्हती म्हणून तो पण आला असता, त्यांनी पण सांगितलं असतं, अरे महेंद्र शेठने जीव तोडून काम केलं, भरत शेठने जीव तोडून काम केलं, त्या योगेशने जीव तोडून काम केलं. थोडी तरी जाणीव, थोडी तरी आठवण असो. आम्ही मगाही सांगितलं ना, सबुरी का फल मिठा होत आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. जे आता श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, माणगावचा काही भाग, हा भाग जरी त्या तिकडच्या मतदारसंघात असला, या नगरपंचायती सहित, त्याला पण निधी जो आम्हाला येईल त्याच्यातला हिस्सा वाटा तुमच्याकडे आमदार नसला तरी तो देण्याचं काम आम्ही करू, हा तुम्हाला शब्द देतोय. महेंद्र देशील ना थोडाफार निधी त्यांना. म्हणजे आज जर आपण पाहिलं, आमच्या मातोश्रीच्या नावाचं त्यांनी काढलं, त्याबद्दल दुःख आम्हाला करायचं कारण नाही आहे. जनतेला दुःख झालेलं आहे आणि जनतेचे शाप त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आहेत, हा माझा वादा आहे. कारण आम्ही निस्वार्थीपणे काम करतो. आम्ही असे छक्केपंजे करून कधी काम करत नाही आहे, चुकीचं कधी आम्ही वागत नाही आहे. आणि म्हणूनच या गोरगरीब जनतेने एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला 4 वेळेला निवडून दिला. 4 वेळेला जिल्हा परिषद, 2 वेळेला मला, 2 वेळेला पत्नीला, 1 वेळेला पंचायत समितीला अपक्ष, सलग ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून एकही निवडणूक आतापर्यंत मी कुठले हरलेलो नाही. लक्षात ठेवा. त्याचं कारण, जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. असे कितीही तटकरे येऊ द्या आणि राजू साबळे येऊ द्या, लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे, या गोरगरीब, त्यांनी कितीही काही करू द्या, करतात प्रयत्न ते. आता त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा, आम्ही आमचा सांभाळतोय. कोणी किती कुठं काय काय करायचं आहे, येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका कळलंच आपल्याला.
तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी जे काय ते आपण दाखवून देऊया. आणि ज्ञानदेव, आता तुमची जे काय मेन पदाधिकारी आहे तुमची जबाबदारी आहे. तुम्ही या सगळ्या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जनतेला बरोबर घेऊन जायचं आहे. जी काय छोटी मोठी कामं राहिली असतील ती करून देण्याची जबाबदारी आमची राहिली तिन्ही आमदारांची. तुम्हाला कुठलाही काही अडचण असेल, आता तुमचं भुयारी गटर लाईन पाहिजे, तुम्ही तुमचं नीट ठरवा, सांगा आणि मग आम्हाला सांगा. सगळ्या जनतेला विचारा आम्ही आणलेली कामं चालतील का, मग आपण ठरवू. भुयारी गटार लाईन असेल, STP प्लॅन असेल, काय करायचं पाणी शुद्धीकरणाचं ते आपण ठरवूया. मंडळी, ते लोक गेले म्हणून तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहे. तुम्हाला डबल ताकद देऊन ह्या नगरपालिकेवरती पुन्हा आपण पुढच्या वेळेला कसा भगवा फडकवायचा आपण युतीचा का हे लक्षात ठेवा. शब्दामध्ये थोडा फरक आहे, ते पत्रकार बरोबर कॅच करतात. तर मंडळी असो, माझ्या माता भगिनींनाही 4-3 वाजल्यापासूनही आलेले आहेत मंडळी आहेत, आम्हाला माहिती आहे. परंतु भरत शेठवरती तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम करताय त्याच्या डबल भरत शेठ तुमच्यावर प्रेम करतो हे लक्षात ठेवा. सांगा तुम्ही, आम्ही कुठेही जरी असलो तरी आमचं लक्ष मतदारसंघावरती असतो हे लक्षात ठेवा. आता उद्या आम्ही पानसईला आपला कार्यक्रम आहे ना अनिल, मंदिराचं उद्घाटन आहे आपल्याला कल्पना आहे. आता लाडक्या बहिणीच्या संदर्भात थोडं पाठीपुढं होतं आहे. आम्हाला जेवढं जे काय करता येतील, लाडकी बहीण योजना आपले मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. महिलांना अर्ध तिकीट एकनाथ शिंदे साहेबांनी असताना मुख्यमंत्री असताना दिलं. मुलींना मोफत शिक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असताना दिलं. अनेक योजना लाभाच्या ह्या तुमच्याकडे दिल्या, हे कोणाला नाकारता येणार नाही. आज कळत न कळत मगाशी सांगितलं, त्यामध्ये एक आमचा मगाशी काही गुजर कंपनीतली आमची गुजराती मंडळींनी पण आपल्याकडे प्रवेश केला. त्यामध्ये आमचा एक प्रसाद धारिया त्यांच्या टचमध्ये आहे, त्यांनाही तुम्ही बरोबर घेऊन सगळ्यांनी करा, कारण हे प्रामाणिक काम करणारे आहेत, त्यांच्या काय अपेक्षा नसतात. तुम्ही सगळ्यांनी, रमेश, अनिल, तुम्ही, प्रमोद, संपर्क प्रमुख, तुम्ही हे सगळ्यांनी व्यवस्थित एकामेकाला बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देऊया. कारण आम्हाला कल्पना आलेली आहे की मतलबी स्वार्थी राजकारण कसं आहे, काय लोक करतात. मधल्या काळात आमचे संपर्क प्रमुख वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, बोलले, ते चुकीचं काय बोललं नाही, तो वस्तुस्थिती होती, तोच शिवसैनिक बोलतो. महिलांना पाठवलं होतं आमच्या एक कार्यक्रमाच्या इथे, परंतु आमच्या तिथं सगळी लोक खवळली होती. आम्ही त्यांना शांत केले, बोललो थांबा जरा. मग त्याच वेळेला आमची पण लोक आली तिथं. असं नका समजू की माणगावमध्ये दुसरं कोण येऊ शकत नाही आहे. तुमच्या डबल ताकद आता आमची तयार झालेली आहे, हेही तुम्हाला आज सांगू इच्छितो. कारण तुम्हाला कंटाळून अजून कित्येक लोक येणार आहेत, ते मी आज नाही सांगत. काही अशा गोष्टी असतात त्या सगळ्या त्याचा उहापोह करायचा नसतो, पण योग्य वेळी जे काय तुमच्या बरोबर आहेत त्यातले किती तुम्हाला खाली करून आमच्याकडे येत आहेत त्या काही दिवसामध्ये आम्ही दाखवून देऊ. लक्षात ठेवा, आम्ही असं बोलून मोकळे होणार नाही आहे. आम्ही 4 शीट आणू, 8 शीट आणू आणि सगळं आणू, नाही तर तोंड दाखवणार ना, असं त्यांनी शब्द दिले. लक्षात ठेवा, त्यांचं तोंड काळं करायचं आता हीच संधी आपल्याला. लक्षात ठेवा, कारण ह्यांचं तोंड आता काळं केलं का परत असं कधी इकडं तिकडं आदला बदल होणार नाही आहे. कारण पाहूया आपण काम करतोय का तो काम करतोय ते. आणि म्हणून आज आमचा विकास काय एक शब्द बोलला, वस्तुस्थिती, कारण आम्ही आहे ते बोलणार. आम्ही सांगितलं होतं का आमच्या आईचं नाव लावा, त्याच्या आजीचं नाव लावायला सांगितलं होतं का? चुकीचा विकास काय बोलला नाही, पण हरकत नाही आहे. इतर लोकांनी धंदे व्यवसाय केले का ते धंदे होतात. आपल्या पोराबाळांनी कार्यकर्त्यांनी धंदे केले का मध्ये हप्ते होतात. वा रे वा, दाखवून देऊ तुम्हाला हप्तेबाज कोण आहेत आणि काय आहे ते.
म्हणजे असो, जे काय ईश्वर कृपेने आमच्याकडे येतं त्यातलं 90% हिस्सा हा गोरगरीब जनतेच्या हिश्श्यामध्ये जातो, हे लक्षात ठेवा. हे कोणी विसरणार नाही आहे. म्हणजे असो, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आजच्या याला, तालुका प्रमुख तुमच्या सहित रमेश मोरे असतील, तुमचे सर्व प्रसाद असेल, आमचा इतर जी काय मंडळी, की मी तुम्हाला धन्यवाद देतो की ज्ञानदेवसारखे, नितीनसारखे, आमचा परेशसारखे, खैरेसारखे आणि हे सगळेच ज्या पक्षप्रवेश झालेले आहेत, ह्या सगळ्यांना बरोबर करून तुम्हाला आणण्याचं काम आज इथं केलेलं आहे. त्याबद्दल मी या संपूर्ण रायगडच्या वतीने तुम्हाला धनाचा येणारी परवा हंडी आहे, दहीहंडी आहे. 16 तारखेला 15 ऑगस्टचा झेंडावंदन ते करणार आहेत. पण मगाशी सांगितलं, पालकमंत्रीपद हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये दिसल. कोण पालकमंत्री असेल, तो गरिबांचा शेठ आहे का धनाटे आहेत, हे तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. दूध का दूध, पाणी का पाणी. त्यानंतर मंडळी, मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो, परवा 9 तारखेला रक्षाबंधन झाले. जवळजवळ 8,000 महिला ह्या रक्षाबंधनला स्वतःच्या खर्चाने महाडला येऊन ह्या लाडक्या भावाचे दोन्ही हात मावनात, आम्ही हात भरले का काढून ठेवायचो, हात भरले का काढून ठेवायचो. त्या राख्या आता मोजणार आहे आम्ही किती बहिणी येऊन गेल्या त्या. तर मंडळी, ह्याचं कारण गेल्या 3-4 वर्षापासून हा आम्ही उपक्रम करतो. खरोखरच आम्ही जनतेची सेवा करत असू तर ह्या स्वतःहून येतील. आम्ही कोणालाही निमंत्रित केलं नाही. ज्यांना कळलं, व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्या सगळ्या बिचाऱ्या रिक्षा करून सगळ्या आल्या. आदिवासी महिलांसहित आता दहीहंडीचे 7 ठिकाणी कार्यक्रम आपण करतोय. एक बिरवाडीला, एक महाडला, एक लोणेरेला, एक गोरेगावला, एक मानगावला, एक निजामपूरला आणि एक विळ्याला आहे ना रे आव्या, म्हणजे ह्या ठिकाणी आणि रोह्याला. तर मंडळी, आम्हाला कल्पना आहे, जर आम्ही जर या प्रोत्साहित मुलांना जर आम्ही असे जर काय कामं केली नाहीत तर त्यांना उत्साह कोण देणार. सगळ्यात मोठा उत्सव ह्या मानगावच्या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे, तेही तुम्हाला सांगतो. मंडळी, माणूस येताना, जन्माला येताना कोण काय आणत नाही, तसा परत जाताना वरती कोण काय घेऊन जात नाही. जे तुम्ही काम कराल ते इथं राहतं. आणि म्हणून जे काय तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे, ह्या मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेला कसा देता येईल, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना, ज्या पक्षप्रवेश झालेले आहेत त्यांच्या आता काही पदांचं वाटप होईल, काही राहिलेल्यांचे नंतर वाटप करू. आणि ज्या नवीन पदाधिकारी आलेले आहेत सगळ्यांनी एकत्र, जे काय तुम्ही जुने पदाधिकारी आहेत त्याने आलेल्या सगळ्या नवीन लोकांना बरोबर घेऊन, आता तो आलाय म्हणून मी कमी होईल हे कोणी समजू नका. आणि तुम्ही दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करायचं आहे. आता अनिल लवगानेवरती पण एक आम्ही जबाबदारी देतोय, तर ती पण आपण साहेबांना सांगून त्यांच्यावरती एक जबाबदारी द्यायची आहे. आणि जे काय पदाधिकारी आहेत, आज तरुण मुलांना रोजगार पाहिजे. मुली आपल्या शिकून बाहेर पडतात, मुलं शिकून बाहेर पडत आहेत. त्याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. नवीन येणाऱ्या MIDC ज्या कंपन्या येऊ घातल्यात त्यामध्ये जास्तीत जास्त ह्या तालुक्यातल्या मुलांना कसं नोकरीचा हे व्यवसाय करता येईल त्याची पण आम्ही जबाबदारी घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.